नमस्कार मित्रांनो, मराठी सेंटर चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, सरकारच्या अनेक योजनांचे पैसे थेट आपल्या बँक खात्यामध्ये येतात. पण अनेक वेळा लोकांना पैसे का येत नाहीत याची माहिती नसते. याचं मुख्य कारण असतं DBT ॲक्टिव्ह स्टेटस बंद असणे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत DBT ॲक्टिव्ह स्टेटस म्हणजे काय, ते कसे तपासायचे, DBT ॲक्टिव्ह नसल्यास काय करायचे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. DBT म्हणजे काय? मित्रांनो, DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. सरकार जेव्हा कोणत्याही योजनेचे पैसे देते तेव्हा ते पैसे थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. यालाच DBT म्हणतात. उदाहरणार्थ, शेतकरी योजना, शिष्यवृत्ती, गॅस सबसिडी, पेन्शन योजना, लाडकी बहीण योजना या सर्व योजनांचे पैसे DBTद्वारे येतात. DBT ॲक्टिव्ह स्टेटस म्हणजे काय? DBT ॲक्टिव्ह स्टेटस म्हणजे तुमचा आधार नंबर कोणत्या बँक खात्याशी जोडलेला आहे आणि त्या खात्यावर सरकारी पैसे येण्यासाठी परवानगी आहे की नाही. जर तुमचा DBT ॲक्टिव्ह नसेल तर सरकारी योजना पैसे येणार नाहीत, सबसिडी मिळणार नाही, पेन्शन थांबू शकते. म्हणून DBT ॲक्टिव्ह असणे खूप महत्त्वाचे आहे. DBT ॲक्टिव्ह स्टेटस कसे तपासायचे? आता सर्वात महत्त्वाचा भाग, DBT स्टेटस कसा चेक करायचा. सर्वप्रथम मोबाईलमध्ये Google Chrome ओपन करा, सर्च करा NPCI DBT स्टेटस. त्यानंतर फर्स्ट ऑप्शन ओके करून NPCIच्या अधिकृत वेबसाईटवर जा. इथे आपल्याला 3 आडव्या रेषा दिसेल, यावर ओके करा. त्यानंतर इथे कस्टमर हा ऑप्शन ओके करा. आता या मेन मेन्यूमध्ये भारत आधार सीडिंग एनेबलर बेस हा पर्याय निवडा. त्यानंतर इथे आधार मॅप्ड स्टेटस हा पर्याय ओके करा. आता या बॉक्समध्ये तुमचा आधार नंबर टाका आणि खाली दिलेल्या कॅप्चा कोड जसाच्या तसा टाईप करा आणि इथे खाली चेक स्टेटस या ऑप्शनला ओके करा. त्यानंतर आपल्या आधारला लिंक असलेल्या फोन नंबरवर एक OTP येईल, तो इथे टाईप करा आणि कन्फर्म या बटणावर ओके करा. अशा प्रकारे आपले इथे आधार मॅप्ड स्टेटस दिसेल. इथे DBT ॲक्टिव्ह स्टेटस एनेबल आहे की नाही दाखवेल आणि कोणत्या खात्याला आहे हे देखील दाखवेल. DBT ॲक्टिव्ह नसल्यास काय करायचे? जर तुमचा DBT ॲक्टिव्ह नसेल तर ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेत जा. आधार लिंक आणि DBT ॲक्टिव्ह करण्यासाठी अर्ज करा. काही दिवसात तुमचा DBT ॲक्टिव्ह होईल. मित्रांनो, एकाच वेळी फक्त एकाच बँक खात्यावर DBT ॲक्टिव्ह असू शकते, म्हणून तुम्ही योग्य खाते निवडणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DBT ॲक्टिव्ह स्टेटसबद्दल संपूर्ण माहिती पाहिली. ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.